सो अल्कोहोलिक केओएचच्या केसमध्ये हा केओएच जो आहे बेस हा अल्कोहोलमध्ये डिझॉल्व्ह केला आहे म्हणून त्याला अल्कोहोलिक म्हणायचं. जर पाण्यात डिझॉल्व्ह केला असेल तर त्याला ॲक्वियस केओएच म्हणणार. ही खूप इम्पॉर्टंट कंडिशन आहे अल्कोहोलिक. जर ॲक्वियस केओएच असता तर रिॲक्शन वेगळी झाली असती. आता इथं अल्कोहोलिक केओएच आहे बघा. सो जेव्हा अल्किल हलाईड बरोबर रिॲक्ट होईल तुम्हाला अल्किन मिळतो. CH2 डबल बॉन्ड CH2 प्लस KCl आणि H2O. ही जनरल रिॲक्शन झाली. आता ही एक्झॅक्टली कशी होते बघा. इथं एक हायड्रोजन आहे, ठीक आहे. फंक्शनल ग्रुपच्या शेजारचा जो कार्बन असतो, ठीक आहे, फंक्शनल ग्रुपच्या शेजारचा कार्बन जो असतो त्याला म्हणायचं अल्फा कार्बन. त्याला काय म्हणणार आपण? अल्फा. त्याला जे हायड्रोजन्स ॲटम अटॅच असतील त्याला अल्फा हायड्रोजन म्हणणार. त्याच्या शेजारच्या कार्बनला आपण म्हणतो बीटा, बीटा कार्बन. आणि बीटा कार्बनचे जे हायड्रोजन्स आहेत त्याला बीटा हायड्रोजन म्हणणार. समजा याच्या शेजारी आणखी एक कार्बन असतं तर गॅमा कार्बन, डेल्टा कार्बन, एप्सिलॉन, ओमेगा असं त्याचे नाव आहेत. सो आपल्याला अल्फा बीटापर्यंत कामी येतात. कुठलाही फंक्शनल ग्रुप असेल, कार्बोकटायन असेल, ठीक आहे, ज्याला आपण डिफाईन करतोय त्याच्या शेजारचा जो कार्बन असतो त्याला ऑलवेज आपण काय म्हणणार? अल्फा कार्बन. ठीक आहे. मग अल्फा कार्बनच्या शेजारचा जो आहे तो आहे बीटा कार्बन. सो आपली कंडिशन आहे की आपल्याला ॲटलिस्ट एक बीटा हायड्रोजन ॲटम लागेल, कारण आपण आता अल्फा बीटा इलिमिनेशन बघतोय. रिॲक्शनचं नाव आहे डिहायड्रो हॅलोजिनेशन. डिहायड्रो हॅलोजिनेशन म्हणजे काय? डी म्हणजे रिमूव्हल ऑफ हायड्रो इज हायड्रोजन अँड हॅलोजन. सो दिस इज सिम्पली रिमूव्हल ऑफ हायड्रोजन अँड हॅलोजन. म्हणून त्याला आपण काय म्हणालो? डिहायड्रो हॅलोजिनेशन. ठीक आहे. एक. सो बीटा कार्बनचा जो हायड्रोजन आहे तो निघून जातो. बघा तुमच्याकडे काय आहे? बेस. काय आहे? बेस. तर हा जो बेस आहे, बेसचं काम काय असतं? तर प्रोटॉन ॲब्स्ट्रॅक्ट करणं, हायड्रोजन घेणं. जो बेस आहे तो काय करतो? हायड्रोजन घेतो. जो ॲसिड असतो तो हायड्रोजन देतो. ठीक आहे. मग हा जो बेस आहे दिस विल ॲब्स्ट्रॅक्ट दिस प्रोटॉन. हा हायड्रोजन तो ॲब्स्ट्रॅक्ट करेल. आणि हा हायड्रोजन जेव्हा तो घेईल त्यावेळेस हे जे दोन इलेक्ट्रॉन्स आहे तो ह्या कार्बनला देतो हायड्रोजन आणि ह्या OH सोबत निघून जाईल. हा OH काय आहे? बेस आहे. बेसचं काम काय असतं? हायड्रोजन घेणं दुसऱ्यांकडनं. मग हा याच्याकडनं हायड्रोजन घेतो. ठीक आहे. मग हा काय झाला? OH आणि H काय बनला तुमचा? H2O. आपल्याला माहिती आहे KOH म्हणजे काय? K प्लस आणि OH मायनस. मग हा OH आणि H गेला, काय मिळाला तुम्हाला? H2O. आणि हा हायड्रोजन याच्यासोबत निघून गेला म्हणून याचे दोन इलेक्ट्रॉन्स हा इथं बॉन्ड फॉर्म करतो, डबल बॉन्ड, आणि निघून जातो. हा इथं जेव्हा डबल बॉन्ड फॉर्म करेल त्यावेळेस हा Cl तुमचा निघून जाईल, कारण 5 बॉन्ड होतील इथं. सो Cl तुमचा निघून गेला. काय मिळालं बघा तुम्हाला? CH2 डबल बॉन्ड CH2 प्लस H2O. आणि हा K आणि हा Cl काय मिळेल तुम्हाला? KCl. सो इथं काय काय इन्वॉल्ड होतो तुमचा? अल्फा आणि बीटा, म्हणून याला अल्फा बीटा इलिमिनेशन म्हणालो आपण. किंवा आपण याला 1 म्हणू, याला 2 म्हणू. सो हे 1-2 इलिमिनेशन झालं. 1-2 म्हणजे ॲडजसंटचं. 1-2 म्हणजे काय? नॉट आयुपॅक नंबरिंग. 1-2 म्हणजे ॲडजसंट कार्बनचा हायड्रोजन. सो ज्या कार्बनला फंक्शनल ग्रुप दॅट इज तुमचा हॅलोजन अटॅच आहे त्याच्या शेजारचा कार्बनचा हायड्रोजन गेला म्हणून त्याला 1-2 इलिमिनेशन म्हणालो, किंवा अल्फा बीटा इलिमिनेशन म्हणालो, किंवा त्याला आपण म्हणणार डिहायड्रो हॅलोजिनेशन रिॲक्शन. मग रिमूव्हल ऑफ काय केलं आपण? हायड्रोजन आणि हॅलोजन. मग हे दोन्ही इलिमिनेट झाल्यामुळे काय झालं? तुमचा डबल बॉन्ड फॉर्म झाला आणि तुमचा अल्किन प्रिपेअर झाला. कळाली रिॲक्शन? लिहा दोन्ही पण. तुम्हाला एक्झामला वगैरे असंच लिहायचं असतं, फक्त हे तुम्हाला अंडरस्टँडिंगसाठी मेकॅनिझम दिलं आहे. झालं. हे रिॲक्शन लिहिली का? लिहिली का? चला ही करा बरं तुम्ही, पेन्सिलने करायच्या. ब्यूट 1 इन, ब्यूट 2 इन, 2 प्रोडक्ट पॉसिबल आहेत बघा.
बघा, दिस इज अल्फा कार्बन आणि दिस इज बीटा कार्बन आणि हा पण बीटा कार्बन. सो इथं दोन चॉईस आहे तुमच्याकडं. तुम्ही जर हा हायड्रोजन रिमूव्ह केला तर ब्यूट 2 इन येईल आणि हा हायड्रोजन रिमूव्ह केला तर ब्यूट 1 इन येईल. सो बघा, समजा मी याला 1 म्हणू, याला 2 म्हणू. समजा 1चा आपण हायड्रोजन ॲब्स्ट्रॅक्ट केला तर प्रोडक्ट काय मिळेल तुम्हाला, CH3 आणि जर सेकंड बीटाचा आपण हायड्रोजन घेतला तर हा प्रोडक्ट मिळेल आपल्याला CH3 CH2 CH डबल बॉन्ड CH2. ठीक आहे. दिस इज ब्यूट 1 इन. मग तुम्हाला अगोदरच्या एक्झाम्पलमध्ये आपण बघितलं आपल्याकडे एकच चॉईस होती. जर तुमच्याकडे एकापेक्षा जास्त चॉईस असेल बीटाची, आपल्याला बीटाच पाहिजे, बाकीचे कुठला नाही पाहिजे. ठीक आहे. सर बीटाची एकापेक्षा जास्त चॉईस असेल तर मग ह्या दोघांपैकी कुठला प्रेफर करायचा. ठीक आहे. मग ह्या दोघांपैकी हा जो आहे हा मेजर प्रोडक्ट आहे. ठीक आहे. आणि हा मायनर प्रोडक्ट आहे. मेजर म्हणजे काय, हा लार्ज प्रपोर्शनमध्ये किंवा हा प्रेफरेबल प्रोडक्ट आहे. ठीक आहे. जर तुमची रिॲक्शन होत असेल तर लेटेस्ट से हा 80% फॉर्म होत असेल आणि हा 20% फॉर्म होत असेल. 80-20 फक्त मला हे सांगायचं की एक मेजर आहे आणि एक मायनर आहे. म्हणजे हा प्रेफरेबल प्रोडक्ट आहे ब्यूट 2 इन. म्हणजे दोन्ही तुम्ही काढले ते दोन्ही करेक्ट आहेत, बट प्रेफरेबल कुठला आहे, हा आहे. मग अशा केसमध्ये चॉईस कशी ठेवायची आपल्याला, म्हणजे जेव्हा दोन तुमच्याकडं बीटा आहेत त्यावेळेस मग तुम्ही चॉईस कुठला ठेवणार, तर याच्यासाठी येतो आपला सेटझेप्स रूल. आता हा सेटझेप्स रूल आपल्याला काय सांगतो, इन डिहायड्रोहेलोजिनेशन रिॲक्शन ऑर इन इलिमिनेशन रिॲक्शन द प्रेफर्ड प्रोडक्ट इज दॅट अल्किन which has greater number of alkyl substituent attached to the doubly bonded carbon atom. याचा मीनिंग काय आहे की तुमचा प्रेफर्ड प्रोडक्ट हा असा अल्किन असेल की त्या अल्किनला जास्तीत जास्त अल्किल सबस्टिट्युएंट अटॅच पाहिजे डायरेक्टली. तो तुमचा असेल प्रेफरेबल मेजर प्रोडक्ट अकॉर्डिंग टू सेटझेप्स रूल. समजा आता इथं बघा, डबल बॉन्ड जर फोकस केला, जो नवीन डबल बॉन्ड फॉर्म होणार आहे त्याला, त्या कार्बनला आपण फोकस करू. ह्या कार्बनला डायरेक्टली किती कार्बन ॲटम अटॅच्ड आहेत, डायरेक्टली एकच अटॅच आहे, हा इनडायरेक्ट अटॅच्ड. ठीक आहे. सो डायरेक्ट कळतं ना, डायरेक्ट म्हणजे असं डायरेक्ट असलं पाहिजे. हे इनडायरेक्ट झालं ना हे, मग हे डायरेक्ट आहे. मग डायरेक्टली किती कार्बन अटॅच आहे, याला एक. याला किती आहे बघा बरं, कोणीच नाही इकडं, 2 हायड्रोजन्स आहेत. सो याला 0 अटॅच्ड आहे, बरोबर की नाही. आता याला फोकस करू आपण. याला डायरेक्टली किती अटॅच आहे, एक. याला किती अटॅच आहे, एक. सो टोटल किती आहेत, 2. मग जास्त कुठं आहेत तुमचे, तिकडे आहेत. म्हणून तो मेजर प्रोडक्ट असेल. पॉईंट का आला. सेटझेप्स रूल काय सांगतो, इन इलिमिनेशन रिॲक्शन, कुठलीही इलिमिनेशन, नॉट ओनली दिस, कुठलीही इलिमिनेशन रिॲक्शन जेव्हा तुम्ही करता, डबल बॉन्ड जेव्हा तुम्ही फॉर्म करता, तर तो अकॉर्डिंग टू सेटझेप्स रूल असेल. मग सेटझेप्स रूल सांगतो की असा डबल बॉन्डेड अल्किन फॉर्म करा की ज्याला जास्तीत जास्त अल्किल सबस्टिट्युएंट अटॅच पाहिजे, ना की हायड्रोजन्स. सो इन इलिमिनेशन रिॲक्शन द प्रेफर्ड प्रोडक्ट इज दॅट अल्किन विच हॅज ग्रेटर नंबर ऑफ अल्किल सबस्टिट्युएंट अटॅच्ड. ठीक आहे. कळालं हे, डन. ओके. मग हे ज्यांनी हे हा लिहिला असेल त्यांनी हे पण लिहा व्हाईस वर्स, आणि 80-20 मेजर मायनर करा त्याला. शेजारी शेजारी लिहिले तरी चालेल प्लस करून. कसं लिहिणार पण तू, लिहून टाक. लिहिलं हे, हे लिहिलं का. ओके. खाली सेटझेप्स रूल असं हेडिंग द्या. इन इलिमिनेशन रिॲक्शन, in elimination reaction the preferred product is that alkene which has greater number of alkyl substituent attached
doubly bonded carbon atom attached to doubly bonded carbon atom. डन. कळालं हे. कुठल्याही इलिमिनेशन रिॲक्शनला आपण सेटझेप्स रूल वापरणार. ठीक आहे. नॉट ओनली धिस. ठीक आहे. कुठली पण आता पुढे अजून येईल इलिमिनेशन तेव्हा पण. ठीक आहे. जेव्हा तुमचा अल्फा बीटा अनसॅच्युरेशन, जेव्हा तुमच्याकडे चॉईसेस आहे बेसिकली. चॉईस नसेल तर मग नॉर्मल आहे, तुमचा काय प्रॉब्लेम नाही. अगोदरचं एक्झाम्पल आपण बघितलं, चॉईसच नव्हता, सो एकच फॉर्म होणार आहे. बघा समजा आता हे मी एक्झाम्पल घेतलं, तर आता सांगा बरं मला कुठला प्रोडक्ट येईल. कुठला येईल प्रोडक्ट? बघा एकच चॉईस आहे आपल्याकडे, हा अल्फा हा बीटा. हा बीटा आहे बट त्याला हायड्रोजन आहे का? नाही. मग दोन चॉईस दिसत आहेत बट ही काय कामाची आहे का आपल्या? नाही. मग इथं सेटझेप्स रूल अप्लाय होईल का? नाही. एकच प्रोडक्ट फॉर्म होईल. सेटझेप्स रूल अप्लाय कधी होईल? जेव्हा चॉईसेस आहेत त्यावेळेस होईल. समजा बघा अशी केस आहे तुमची, इथं हायड्रोजन आहे, तर मग मात्र इथं डबल बॉन्ड फॉर्म होईल. कारण बघा याला जास्तीत जास्त काय आहे? अल्किल सबस्टिट्यूट. इथं मग सेटझेप्स रूल येईल. कळतंय मी काय म्हणतोय? येते ना सगळ्यांच्या लक्षात? मग ही एक इलिमिनेशन रिॲक्शन झाली. पुढची रिॲक्शन घ्या चला. फ्रॉम व्हिसिनल डायहलाइड्स. नाही थांबा एक मिनिट. याची रिॲक्टिव्हिटी ऑर्डर लिहायची राहिली. बघा रिॲक्टिव्हिटी ऑर्डर. आयोडीन, ब्रोमीन आणि क्लोरीन. डन. आता बघा इथं काय आहे? आयोडीन, ब्रोमीन आणि क्लोरीन. आयोडीन हा सगळ्यात जास्त रिॲक्टिव्ह असेल. जर तुम्ही अल्किल हॅलाइड घेताय तर आयोडीन सगळ्यात जास्त रिॲक्टिव्ह असेल. का असेल? कारण कार्बन आणि आयोडीनमध्ये आयोडीन दोघांचा बॉन्ड लेंथ काय असेल? सगळ्यात जास्त असेल. त्याच्यानंतर बघा इथं बी आर येईल आणि इथं क्लोरीन येईल. ठीक आहे. फ्लोरीनच्या रिॲक्शन्स ह्या एक्सप्लोजिव्ह असतात, इथं रिॲक्शन्स नाही आहे बघा त्याची. सो आयोडीनची बॉन्ड लेंथ ही सगळ्यात जास्त असेल म्हणून त्याची बॉन्ड स्ट्रेंथ सगळ्यात कमी असेल आणि तो इझिली ब्रेक होईल, इझिली निघून जाईल तुमचा आयोडीन. कारण आयोडीनची साईज काय आहे? मोठी आहे. साईज मोठी असल्यामुळे त्यांचं बॉन्ड लेंथ मोठी असणार. बॉन्ड लेंथ मोठी असल्यामुळे बॉन्ड वीक असणार आणि तो बॉन्ड इझिली ब्रेक होणार, म्हणून आयोडीन तुमचा पटकन निघून जाईल, म्हणून तो काय झाला? मोर रिॲक्टिव्ह. आणि व्हाईस वर्स मग बी आर थोडा छोटा असेल कम्पॅरेटिव्हली आणि क्लोरीन त्याच्यापेक्षा छोटा असेल, म्हणून क्लोरीन लवकर निघून जाणार नाही, त्याला थोडं जास्त आपल्याला हीट करायला लागेल. दुसरी गोष्ट, टर्शरी, सेकंडरी आणि प्रायमरी. टर्शरी सगळ्यात जास्त अल्किल ग्रुपमध्ये रिॲक्टिव्ह असेल. म्हणजे समजा जर तुमचा असा ग्रुप आहे, समजा इथं आयोडीन, तर टर्शरी ग्रुपच्या केसमध्ये इलिमिनेशन हे खूप लवकर होतं. का लवकर होतं? कारण ह्या केसमध्ये सबस्टिट्यूशन पॉसिबल नसतं. म्हणजे आपण थोडं पुढे गेल्यानंतर सबस्टिट्यूशन रिॲक्शन बघणार आहे. मग हे सबस्टिट्यूशन इथं जनरली प्रेफरेबल नसतं, म्हणून इथं इलिमिनेशन प्रेफर असतं. त्याला म्हणतात इलिमिनेशन व्हर्सेस सबस्टिट्यूशन. बट अजून आपलं सबस्टिट्यूशन झालं नाही, ज्यावेळेस होईल त्यावेळेस मी तुम्हाला सांगेल. बट टर्शरी हे मोर रिॲक्टिव्ह असेल, मग सेकंडरी आणि मग प्रायमरी जेव्हा अल्किल ग्रुप्सची गोष्ट येईल. आणि जेव्हा हॅलोजन्स येतील त्यावेळेस आयोडीन सगळ्यात जास्त रिॲक्टिव्ह असेल. ही फक्त रिॲक्टिव्हिटी ऑर्डर आहे. अदरवाईज सगळ्यांसोबत रिॲक्शन त्यांची होणारच आहे. ठीक आहे. कळालं हे? खाली काय लिहिले तुम्ही? फ्रॉम अल्किल हॅलाइड्स, नाही व्हिसिनल डायहॅलाइड्स. फ्रॉम व्हिसिनल फ्रॉम व्हिसिनल डायहॅलाइड्स. फ्रॉम व्हिसिनल डायहॅलाइड्स. Vicinal dihalide, vicinal dihalides reacts with zinc metal, forms
alkene forms alkene. Vicinal dihalides reacts with zinc metal to form alkene. ठीक आहे, बघा रिॲक्शन. बघा जर ॲडजस्टंट पोझिशनला, ठीक आहे, शेजारी शेजारी जर दोन हॅलोजन सेम अटॅच असेल, ठीक आहे, शेजारच्या शेजार कुठले पण शेजारचे असू द्या, मधले असू द्या, एंडचे असू द्या, कुठले पण, बट काय पाहिजे आपल्याला 1 2 शेजारी शेजारी पाहिजे. जर शेजारी असतील ते त्यांना सेम हॅलोजन ॲटम अटॅच असेल तर अशा टाईपच्या हॅलाइड्सला म्हणायचं व्हिसिनल डायहॅलाइड्स. याला काय म्हणणार आपण? व्हिसिनल डायहॅलाइड्स किंवा व्हिसिनल डायब्रोमाइड्स, कारण इथं ब्रोमिन आहे. क्लोरीन असतं तर क्लोराइड्स म्हणालो असतो. येते लक्षात? ॲडजस्टंट पोझिशनला जर असेल तर त्याला व्हिसिनल म्हणायचं. काय म्हणणार? व्हिसिनल. आणि सेम हॅलोजन पाहिजे. समजा इथं Br आहे, इथं Cl आहे, त्याला व्हिसिनल म्हणता येईल का? नाही. एकतर दोन्ही Cl पाहिजे किंवा दोन्ही Br पाहिजे. ठीक आहे, एक. दुसरी गोष्ट बघा, समजा सेम कार्बन आहे आणि त्याला सेम हॅलोजन ॲटम अटॅच्ड आहेत. बघा एकच कार्बन कुठला पण, हा असू द्या, हा असू द्या, हा असू द्या, कुठलाही असू द्या, त्याला जर सेम हॅलोजन ॲटम अटॅच असतील दोन, किती? दोन, तर याला म्हणायचं जेमिनल डायहॅलाइड्स. याला काय म्हणणार आपण? जेमिनल डायहॅलाइड्स. समजा इथं अल्कोहोल आहे, OH ग्रुप आहे, तरी पण आपण याला काय म्हणणार? व्हिसिनल डायॉल्स. अल्कोहोलला आपण डायॉल म्हणू किंवा डायअल्कोहोल्स म्हणू. कळतंय मी काय म्हणतोय? सो दिस इज व्हिसिनल डायॉल्स. म्हणजे ही जी पोझिशन आहे 1 2, ह्या पोझिशनला व्हिसिनल म्हणायचं. मग इथं ब्रोमाइड असेल तर ब्रोमाइड म्हणा, क्लोराइड असेल तर क्लोराइड म्हणा, OH असेल तर अल्कोहोल म्हणा. ठीक आहे. कंडिशन काय आहे की ॲडजस्टंट पोझिशनला सेम ग्रुप पाहिजे, फंक्शनल ग्रुप कुठलाही. त्या कंडिशन्सला आपण व्हिसिनल म्हणणार. जर सेमला अटॅच असेल तर याला व्हिसिनल डायॉल म्हणू. जर अल्कोहोल असेल तर Br असेल तर ब्रोमाइड म्हणू. ठीक आहे. जेमिनल डायहॅलाइड्स. ठीक आहे, सेम कार्बनला. ॲडजस्टंटला व्हिसिनल. कळालं हे? मग आता बघा, समजा ही केस आहे तुमची असं, याला म्हणता येईल का? नाही, याला व्हिसिनल पण नाही म्हणता येणार आणि जेमिनल पण नाही म्हणता येणार, कारण हा काय आहे, मध्ये एक कार्बन आला बघा. मग हा नॉर्मल डायहॅलाइड झाला. हे कॉमन नेम्स आहेत. असं काही नाही का सगळ्यांनाच कॉमन नेम पाहिजे. काही कॉमन नेम्स असतात, त्यातलेही काही कॉमन नेम्स. समजा इथं Br आहे, इथं तुमचा Cl आहे, तर याला जेमिनल म्हणता येईल का? नाही. एकतर दोन्ही Cl पाहिजे होते किंवा दोन्ही Br पाहिजे होते. येते लक्षात? मग याला व्हिसिनल आणि याला जेमिनल म्हणायचं. मग खाली हे दोन स्ट्रक्चर्स काढा फक्त, व्हिसिनल आणि जेमिनल. व्हिसिनलच्या तिथं लिहून ठेवा ॲडजस्टंट पोझिशनला सेम हॅलोजन अटॅच्ड टू याला 1 2 डायॉल्स पण म्हणतात आणि त्याला 1 1 म्हणतात. सो 1 1 आणि 1 2 हे आयुपॅक नंबरिंग परत नाही येईल, परत तेच सांगतोय. फक्त 1 1 सांगायचा मुद्दा हा आहे की सेम कार्बनला अटॅच्ड. तरी पण जेमिनल असं काय नाही, कुठल्या पण कार्बनला असू द्या, किती पण कार्बन असू द्या, सेम कार्बनला असेल तर जेमिनल म्हणा. तो कार्बन इथं असेल, इथं असेल, इथं असेल, कुठं पण असेल. जेमिनलच्या केसमध्ये, व्हिसिनलच्या केसमध्ये पण समजा इथं Br आहे, तरी पण याला तुम्ही काय म्हणणार? व्हिसिनल. सो असं काही नाही, कुठं पण असू द्या. ठीक आहे, कळालं मी काय म्हणतो? कुठल्या पण कार्बनला असू द्या, फक्त कंडिशन काय? सेम कार्बनला सेम हॅलोजन. लिहिलं हे? आता रिॲक्शन बघा, आपली व्हिसिनल डायहॅलाइड्सची रिॲक्शन आहे. व्हिसिनल म्हणजे काय? ॲडजस्टंट पोझिशनला CH3 CH Br CH Br. ठीक आहे. सो व्हेन हिटेड विथ झिंक, झिंक हा जो आहे इज रिड्युसिंग एजंट. ठीक आहे. हा झिंक काय करतो? इट रिमूव्ज दिस Br2. हा Br2 रिमूव्ह करतो. सो बघा, हा जेव्हा Br जातो तर इथं एक डबल बॉन्ड फॉर्म करतो आणि हा तुमचा निघून जातो. सो काय मिळेल तुम्हाला? CH3
CH double bond CH2 plus ZnBr2. So here zinc is a reducing agent. It reduces vicinal dihalides. झिंक काय आहे इथं? रिड्युसिंग एजंट आहे. बघा झिंक इथं किती आहे? 0. इथं काय आहे? +2. मग 0चा +2 झालाय म्हणजे काय झालंय राजा? ऑक्सिडेशन झालंय. काय झालंय? ऑक्सिडेशन. मग झिंकने स्वतःचं ऑक्सिडेशन केलं. याचं काय केलं? रिडक्शन. म्हणून झिंक कोण झाला? रिड्युसिंग एजंट झाला. कोण झाला? रिड्युसिंग एजंट. ठीक आहे. मग इथले जे सेम तुमचे हॅलोजन असतील ते निघून जातील आणि ज्या कार्बनला अटॅच्ड आहे तिथं तुमचा डबल बॉन्ड फॉर्म होईल. एवढं लक्षात घ्या. कळतंय? कुठं पण असू द्या. बघा समजा ही केस आहे. तर इथं डबल बॉन्ड फॉर्म होईल. इथं सेडजेप्स रूल अप्लाय होईल का? सेडजेप्स रूल का अप्लाय होणार नाही? ऑप्शन नाही आहे आपल्याकडं. आपल्याकडे चॉईसच नाही आहे. इथं अल्फा बीटा विषय आहे का? नाही. अल्फा बीटा इलिमिनेशनच होतंय. बट इथं सेम हॅलोजन आहेत ना, तुम्हाला हेच काढायला लागतील कंपल्सरी. इकडचा हायड्रोजन काढून चालणार का? नाही. मग तुम्हाला हॅलोजनच काढायचे. मग ते कुठं पण अटॅच असू द्या. मग इथं तुमच्याकडे चॉईस आहे का? नाही आहे. चॉईसच नाही आहे. म्हणून सेडजेप्स रूलचा विषय येतो का इथं? नाही. मग ह्या केसमध्ये जर डबल बॉन्ड तुम्हाला फॉर्म करायचं आहे तर हे घ्यायला लागेल. इथं डबल बॉन्ड फॉर्म होईल. आपण जर तुमचा समजा इथं जर हायड्रोजन असता तर सेडजेप्स रूलने आपण इथं फॉर्म केला असता डबल बॉन्ड. आठवते ना? सेडजेप्स रूलने. बट इथं हायड्रोजनचा विषय आहे का? नाही. इथं काय आहे? तुमचे हॅलोजन्स रिमूव्ह होतात. म्हणून ह्या रिॲक्शनला डिहॅलोजिनेशन म्हणायचं. त्याला आपण डिहायड्रो हॅलोजिनेशन म्हणालो होतो. याला काय म्हणणार आपण? डिहॅलोजिनेशन. डी म्हणजे काय? रिमूव्हल ऑफ हॅलोजन. दॅट इज X2. तुमचा जो कुठला असेल X तो निघून जाईल. डिहॅलोजिनेशन रिॲक्शन. कळतंय? नावातच त्यांच्या सगळ्या रिॲक्शनची नावं असतात बघा. म्हणजे त्याच्यावरूनच लक्षात ठेवायची पण फार गरज पडत नाही. ठीक आहे. लिहा ही रिॲक्शन. मग ते विसिनल नाही झालं ना. आपण विसिनलची रिॲक्शन बघतोय. विसिनल काय आहे? 2च पाहिजे. तिसरा असेल तर तो विसिनल नाहीच आहे. आणि आपण रिॲक्शन कुणाची बघतोय? येते लक्षात? सो किती? विसिनलला 2च पाहिजेत. डायहॅलाइड्सच आहेत. ठीक आहे. आपल्याला नावच रिॲक्शनचं फ्रॉम विसिनल डायहॅलाइड्स. ठीक आहे. लिहिलं हे? मग खाली लिहून घ्या फक्त. दिस रिॲक्शन इज नोन ॲज डिहॅलोजिनेशन. किंवा तुमच्या माहितीसाठी हे लिहिलं तरी चालेल. रिमूव्हल ऑफ X. नेक्स्ट रिॲक्शन घ्या. फ्रॉम अल्कोहोल्स. फ्रॉम अल्कोहोल्स. Alcohols on heating. Alcohols on heating in presence of concentrated sulfuric acid. Alcohols on heating in presence of concentrated sulfuric acid gives beta elimination product alkene. Gives beta elimination product alkene with removal of water. With removal of water. Hence reaction is known as acid catalyzed dehydration of alcohols. Acid catalyzed dehydration of alcohols. Acid catalyzed dehydration of alcohol.
बघा हा कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 आहे. आपण जर याच्या प्रेझेन्समध्ये तुमचा अल्कोहोलला हीट केलं तर हा अल्फा कार्बन आहे बघा, आणि हा काय आहे, बीटा कार्बन. तर हा अल्फा कार्बनचा बीटा कार्बनचा हा हायड्रोजन इथं डबल बॉन्ड फॉर्म करतो आणि OH तुमचा निघून जातो. सो हा OH आणि H तुम्हाला देतात H2O, आणि इथं काय फॉर्म होईल तुमचा डबल बॉन्ड, दॅट इज अल्किन. मग इथं झालं काय, इथं डिहायड्रेशन झालं, दॅट इज रिमूव्हल ऑफ H2O. डिहायड्रेशन म्हणजे काय, रिमूव्हल ऑफ H2O, रिमूव्हल ऑफ वॉटर. डिहायड्रेशन कुणाचं झालं, अल्कोहोलचं, म्हणून रिॲक्शनला म्हणालो आपण डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल. कुणाच्या प्रेझेन्समध्ये झालं, कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड, म्हणून याला आपण म्हणालो ॲसिड कॅटलाइज्ड डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल. दॅट इज डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल इन प्रेझेन्स ऑफ ॲसिड, म्हणून रिॲक्शनचं नाव आहे ॲसिड कॅटलाइज्ड डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल. ठीक आहे. मग अल्कोहोलमधनं आपण वॉटर काय केला, रिमूव्ह केला. मग हा जो कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 आहे इज स्ट्रॉंग डिहायड्रेटिंग एजंट. तो काय आहे, स्ट्रॉंग डिहायड्रेटिंग एजंट. डिहायड्रेटिंग एजंट म्हणजे काय, विच हेल्प्स टू रिमूव्ह वॉटर. समोरच्या कंपाऊंड्समधनं वॉटर रिमूव्ह करायला, काढून घ्यायला मदत करतो, म्हणून त्याला म्हणायचं स्ट्रॉंग डिहायड्रेटिंग एजंट. डिहायड्रेशनचा एजंट येतो, म्हणजे वॉटर रिमूव्ह करण्याचा एजंट आहे तो. मग हा काय करतो, याला रिमूव्ह करायला लावतो वॉटर, म्हणून तो काय झाला, डिहायड्रेटिंग एजंट झाला. आणि तुमचा अगेन काय होईल, बीटाचाच कंपल्सरी हायड्रोजन आणि OH निघून जाईल. मग हा कुठल्या रूलने रिॲक्शन होतील, या सेट-झेप्स रूलने होतील. कारण इथं आलं ना तुमचं परत हायड्रोजन आणि OH, येते लक्षात. मग इथं ही अगेन इलिमिनेशन रिॲक्शन आहे. इथं मग चॉईसेस असतील तुमच्याकडे, जेव्हा चॉईस असेल तेव्हा काय अप्लाय करणार तुम्ही, सेट-झेप्स रूल. समजा असा तुमच्याकडे अल्कोहोल आहे, मग आपण कुठला चॉईस करणार, हायड्रोजन, हा वाला चॉईस करणार, कारण डबल बॉन्ड कुठं फॉर्म होईल तुमचा, इथं फॉर्म होईल, विच इज मोर सबस्टिट्यूटेड, आपण अगोदरच बघितलं. मग ह्या केसमध्ये सेट-झेप्स रूल आता अप्लाय होईल बघा, ह्या इलिमिनेशन रिॲक्शनमध्ये. कळतंय मी काय म्हणतोय, आता इथं चॉईस नाही आपल्याकडे, त्याच्यामुळे काय अडचण नाही. चॉईस असती तर मग सेट-झेप्स रूल. कळाली रिॲक्शन ही, लिहा. आणि तुम्हाला वाटेल एखादं एक्झाम्पल, ते सेट-झेप्सवालं लिहून काढा, तुम्हाला जे वाटतं ते लिहा. जो कुठला अल्कोहोल घ्यायचा तो नाही. झाले रिॲक्शन्स. सो ह्या प्रिपरेशनच्या रिॲक्शन्स होत्या बघा अल्किनच्या.
एवढेच आहे ना? जेमिनलची कुठं रिॲक्शन बघितली? फक्त सांगितलं ते. जेमिनलची अल्काईनची रिॲक्शन आहे ती पुढे येईल आपल्याला. Na in liquid ammonia, sodium in liquid ammonia. रिॲक्शन रट्टा मारू नका, प्रॅक्टिस करा. रिॲक्शन मध्ये कुणामुळे काय चेंज होतोय ते बघा आणि मग करा. रिॲक्शन बघा एकदा लिहून झाल्या असतील तर. सगळ्या चारही रिॲक्शन्स बघा आपल्या. झालं हे. अल्किनच्या फिजिकल प्रॉपर्टीज बघा त्याला. टेक्स्टबुक मध्ये बघा, टेक्स्टबुक मध्ये. Physical properties of alkenes. The first 3 members are gases, next 14 are liquids, and higher ones are solids. So underline करा बघा त्याला. First 3 members are gases, next 14 are liquids, and higher ones are solids. Ethene is a colorless gas with faint sweet smell.
ऑल अदर अल्किन्स आर कलरलेस अँड ओडरलेस. इनसोल्युबल इन वॉटर, अंडरलाइन करा, इनसोल्युबल इन वॉटर, but fairly soluble in non-polar solvents like benzene, ether. Underline करा, regular increase in boiling point with increase in the size. Next line ला बघा, like alkanes, straight chain alkenes have higher boiling point than isomeric branched chain compounds. बघा इकडे लक्ष द्या. अल्किन्सच्या केसमध्ये ॲज यू इन्क्रीज द नंबर ऑफ कार्बन ॲटम्स तुमचा बॉइलिंग पॉईंट वाढत वाढत जाईल, बरोबर की नाही. बॉइलिंग पॉईंट वाढेल का, मॉलिक्युलर मास तुमचा काय होतो, वाढत वाढत जातो. सो ॲज यू इन्क्रीज द मॉलिक्युलर मास सो ॲज तुमचा बॉइलिंग पॉईंट मेल्टिंग पॉईंट वाढणार आहे. सो हे साईज इन्क्रीज, बॉइलिंग पॉईंट इन्क्रीजेस. त्याच्यानंतर आपण अल्केन्समध्ये बघितलं की सेम मॉलिक्युलर मास जर असेल आणि जर ब्रांचिंग असेल तर स्ट्रेट चेनचा मॉलिक्युलर मास बॉइलिंग पॉईंट काय असतो, जास्त असतो. बघा फॉर एक्झाम्पल हा घेतला आपण. सो दोघांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, बॉइलिंग पॉईंट जास्त कुणाचा येईल, याचा. का जास्त येईल, सरफेस एरिया. सो लार्जर द सरफेस एरिया greater will be the van der Waals force of attraction and greater will be the or higher will be the boiling point. सो काय आहे याच्यामध्ये, van der Waals फोर्स ऑफ अट्रॅक्शन. जितका सरफेस एरिया वाढणार तितका फोर्स ऑफ अट्रॅक्शन काय होणार, वाढणार. म्हणून बॉइलिंग पॉईंट त्याचा काय असेल, जास्त असेल. सेम आहे अल्केन्स आणि याचा सेम आहे, फक्त याच्यामध्ये चेंज काय आहे, अल्केन्स हे खूप न्यूट्रल होते बट अल्किन्स हे रिॲक्टिव्ह आहे कम्पेअर टू अल्केन. अल्केनमध्ये कुठंच पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज नाही आहे, तसा इथं पण नाही आहे. बट डबल बॉन्डमुळे काय होतं की हा जो पाय बॉन्ड आहे हा लॅटरल ओव्हरलॅप झाला आहे, बरोबर की नाही. मग हा लॅटरल ओव्हरलॅप झाला आहे त्याच्यामुळे त्याचं ओव्हरलॅप तेवढं स्ट्रॉंग नसतं. जर तुमचं इंटरन्यूक्लिअर ॲक्सिस ओव्हरलॅप झाला असं तर मग इंटरॅक्शन काय असेल, बॉन्ड काय असेल, स्ट्रॉंग असेल. बट असं जेव्हा ओव्हरलॅप होतं त्यावेळेस ओव्हरलॅप तितकं स्ट्रॉंग नसतं, त्याच्यामुळे पाय बॉन्ड्स आर अवेलेबल फॉर डिलोकलायझेशन. ते इझिली एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती जातात, जसं आपण रेझोनन्स स्ट्रक्चर्समध्ये बघितलेलं. रेझोनन्समध्ये आपण हेच बघितलं ना की पाय बॉन्ड इकडनं इकडे येतो, हा इकडनं इकडे जातो, आठवतंय ना रेझोनन्स इफेक्ट. मग रेझोनन्समध्ये हेच बघितलं आपण, डिलोकलायझेशन. मग हे जे पाय इलेक्ट्रॉन्स आहे ते इझिली एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती जाऊ शकतात. का, बिकॉज दे आर लूजली बाउंडेड. आणि पाय बॉन्डची बॉन्ड एन्थॅल्पी ही कमी असते कम्पेअर टू सिग्मा बॉन्ड. मग पाय बॉन्ड, डबल बॉन्ड हा वीक असतो तुमच्या सिंगल बॉन्डपेक्षा. ट्रिपल बॉन्ड सगळ्यात वीक, मग त्याच्यानंतर तुमचा येईल डबल बॉन्ड आणि मग तुमचा येईल सिंगल बॉन्ड. हां, बॉन्ड एन्थॅल्पी जर पूर्ण बॉन्ड ब्रेक करायचा आहे तर मग याची जास्त असेल, आठवतंय. ठीक आहे, बट मला फक्त हा काढायचा आहे, हा वरचा, तर मग हा वीक आहे, लक्षात घ्या. मग तसंच हा पाय बॉन्ड जो आहे तुमचा वीक आहे, तो इझिली एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाऊ शकतो. मग कुठलाही न्यूक्लिओफाईल त्याच्यावरती अटॅक करून त्या पाय बॉन्डला काढू शकतो. येते लक्षात, कार्बनवरती अटॅक करून याला काढून टाकू शकतो. किंवा हा तुमचा जो पाय बॉन्ड आहे हा एखाद्या इलेक्ट्रोफाईलवरती अटॅक करू शकतो. समजा एखादा इलेक्ट्रोफाईल त्याला बोलवत असेल इलेक्ट्रॉन्स पाहिजे म्हणून, मग हा इलेक्ट्रॉन घेऊन जाऊ शकतो. किंवा एखादा न्यूक्लिओफाईल आहे त्याच्याकडे एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन आहे तर तो त्याला देऊन याला म्हणू शकतो तू निघून जा, कारण तो काय आहे, वीक आहे. म्हणून हे तुमचे रिॲक्शनचे सेंटर्स आहेत अल्किनमधले. अल्केनमध्ये असं काहीच नव्हतं बघा, म्हणून सगळ्या अल्केनच्या जेवढ्या तुम्ही रिॲक्शन बघाल सगळ्या कॅटलिस्टच्या प्रेझेन्समध्ये झाल्या, सगळ्या हाय टेम्परेचरला झाल्या, हाय प्रेशरला झाल्या. त्याचं हेच रिझन आहे, कारण अल्केन्समध्ये रिॲक्ट व्हायला कुठं जागाच नाही आहे. बट अल्किन्समध्ये हा डबल बॉन्ड आहे. आणि हा डबल बॉन्ड का आहे, कारण ड्यू टू लॅटरल ओव्हरलॅप, साईडवेज ओव्हरलॅप, तो वीक असतो. येते लक्षात, तो वीक असल्यामुळे तो इझिली एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाऊ शकतो. ठीक आहे. मग खाली एक तुम्हाला पॅसेज आहे बघा, केमिकल प्रॉपर्टीज. अल्किन्स आर रिच सोर्स ऑफ लूजली हेल्ड पाय इलेक्ट्रॉन्स. अंडरलाईन करा त्याला बघा, लूजली हेल्ड पाय इलेक्ट्रॉन्स. due to which they show addition reaction in which electrophiles add onto the carbon-carbon double bond to form addition product. अंडरलाइन करा बघा. मग आता खाली आपल्याला काही रिॲक्शन्स दिल्यात, त्या रिॲक्शन आपण वन बाय वन बघू.
बघा पहिली रिॲक्शन आपली अगोदरच झाली आहे, ॲडिशन ऑफ डायहायड्रोजन. सो हेडिंग द्या केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्किन्स. केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्किन्स. केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्किन्स. पहिली रिॲक्शन आहे बघा, ॲडिशन ऑफ डायहायड्रोजन. ॲडिशन ऑफ डायहायड्रोजन. बघा तुम्ही टेक्स्टबुक बघितलं तर त्याच्यात लिहिलंय अल्किन्स ॲड अप 1 मॉलिक्यूल ऑफ डायहायड्रोजन इन प्रेझेन्स ऑफ फाइनली डिवायडेड बाय निकल, पॅलेडियम, प्लॅटिनम टू फॉर्म अल्केन्स. कुठं बघितली आपण ही रिॲक्शन? अल्केनच्या प्रिपरेशनमध्ये. तुम्ही लिहा, लिहा तुम्ही रिॲक्शन ती डायरेक्ट. ही रिॲक्शन तुम्ही लिहा, अल्केनच्या प्रिपरेशन मधली रिॲक्शन आहे ना ही. 11th आणि 12th मिळून जर कन्सिडर केलं ना हार्डली 50-60 रिॲक्शन्स असतील. सगळ्या रिॲक्शन्स रिपीट असतात. येते लक्षात? 60 रिॲक्शन्स कोर रिॲक्शन्स आहेत, बाकी मग त्याच रिॲक्शन रिपीट होत असतात. आता बघा ही रिपीट झाली रिॲक्शन. डबल घेतलाय ना आपण, बघ ना. अरे डबल बॉन्ड घेतलाय, तिकडे जा राजा. झाली लिहून? तू लिहिली का कृष्णा? लिहिली का रिॲक्शन सगळ्यांनी? बघा अशी रिॲक्शन होती. ज्यांनी लिहिली नसेल त्यांनी लिहाय. पीडी घ्या, निकेल घ्या, पॅलेटियम घ्या, प्लॅटिनम घ्या. पुढची रिॲक्शन घ्या, ॲडिशन ऑफ हॅलोजन्स. ॲडिशन ऑफ हॅलोजन्स. अल्किन्स forms vicinal dihalides. Forms vicinal dihalides from vicinal dihalides like bromine or chlorine. Like bromine or chlorine. Bromine or chlorine. नेक्स्ट लाईनला घ्या. आयोडीन डज नॉट शो addition reaction under normal conditions. Under normal conditions.
खाली लिहा. The bromination is used for test for unsaturation, is used for test for unsaturation. Bromination is used for test for unsaturation. Unsaturation. बघा आता हा रिॲक्शन आहे. अल्कीन रिॲक्ट्स विथ Br2 इन CCl4. हा जो CCl4 आहे हा सॉल्वंट आहे. सॉल्वंट म्हणजे रिॲक्शनचं मीडियम आहे फक्त. ठीक आहे. सो रिॲक्शन ह्या मीडियममध्ये होते. सॉल्वंट आहे तो, फक्त सॉल्वंटचं काम करतो. आता हा जो Br2 आहे तर एक Br इथं अटॅच होईल आणि एक Br ह्या कार्बनला अटॅच होईल आणि डबल बॉन्ड्स तुमचा निघून जाईल. सो बघा इथं एक Br अटॅच झाला आणि इथं एक तुमचा Br अटॅच झाला. सो हे काय झाले तुमचे कॉमनली नोन ॲज व्हिसिनल डायहॅलाइड्स. ठीक आहे. आयुपॅक नॉमेनक्लेचर वेगळं येईल. सो हे व्हिसिनल डायब्रोमाइड्स फॉर्म झाले. आता इथं ब्रोमीन जो असतो त्याचा कलर असतो रेडिश ऑरेंज आणि हा जो प्रोडक्ट आपल्याला मिळतो कलरलेस मिळतो. मग आपल्याला जर डबल बॉन्ड किंवा अल्किन ओळखायचा असेल की आपल्याला गिवन कंपाऊंडमध्ये डबल बॉन्ड आहे की नाही, मग आपण Br2 ची रिॲक्शन करतो. Br2 टाकला, आपल्याला जर प्रोडक्ट कलरलेस मिळाला तर समजायचं डबल बॉन्ड आहे. ठीक आहे. डबल बॉन्ड आहे म्हणून तर हा प्रोडक्ट फॉर्म झाला ना तुमचा. जर नसता तर झाला असता का? नाही. मग ही जी रिॲक्शन आहे ही अनसॅच्युरेशनची टेस्ट आहे. अनसॅच्युरेशन म्हणजे डबल बॉन्ड. मग कंपाऊंड्समध्ये डबल बॉन्ड आहे की नाही या रिॲक्शनवरनं आपल्याला कळेल. Br2 टाकायचा, Br2चा ऑरेंज कलर आहे आणि ऑरेंज कलरचा जर तुमचा कलरलेस झाला तर मग काय येईल तुमचं अनसॅच्युरेशन. ठीक आहे. लिहा रिॲक्शन. लिहिलंय? खाली लिहा चला. As the reddish orange color of bromine, as the reddish orange color of bromine disappears on formation of vicinal dihalide, vicinal dibromide disappears of vicinal dibromides. This is test for, this indicates असं लिहा, this indicates presence of unsaturation, presence of unsaturation
किंवा ब्रॅकेटमध्ये लिहा डबल बॉन्ड, डबल बॉन्ड. आणि ही फक्त ब्रोमिनची रिॲक्शन आहे, लक्षात घ्या. तुम्ही क्लोरीनची रिॲक्शन केली तरी पण तुम्हाला व्हिसिनल प्रोडक्ट मिळेल, बट ती अनसॅच्युरेशनची टेस्ट नाही आहे. अनसॅच्युरेशन म्हणजे कलर चेंज कुठं दिसतो आपल्याला, BR2 मध्ये दिसतो. ठीक आहे, मग ही वापरतो आपण BR2 इन CCl4. Cl2ची रिॲक्शन सेम होईल, फक्त इथं काय येतील, Cl येतील. ठीक आहे, बट ती अनसॅच्युरेशनची टेस्ट आहे का, नाही, फक्त BR2ची. कलर चेंज व्हिजिबल कुठं दिसतो आपल्याला, BR2 मध्ये. मग हीच अनसॅच्युरेशनची. अनसॅच्युरेशन म्हणजे काय, डबल बॉन्ड. मग डबल बॉन्ड आहे की नाही हे फक्त या रिॲक्शनने कळेल आपल्याला. डन. खाली लिहा दिस रिॲक्शन इज, आता ही कुठला टाईप झाला, रिॲक्शनचा टाईप कुठला आहे, इलिमिनेशन, सबस्टिट्यूशन, ॲडिशन, कुठला रिॲक्शन आहे, ॲडिशन रिॲक्शन. ठीक आहे, खाली लिहा मग दिस रिॲक्शन इज अन एक्झाम्पल ऑफ इलेक्ट्रोफिलिक ॲडिशन रिॲक्शन. इलेक्ट्रोफिलिक ॲडिशन रिॲक्शन, addition reaction which involves cyclic haloneum, cyclic haloneum ion, haloneum असं लिहा बघा, cyclic haloneum ion formation, cyclic haloneum ion formation. आता याचं मेकॅनिझम जे आहे, ही कुठली रिॲक्शन झाली, ॲडिशन आणि इलेक्ट्रोफिलिक आहे. इलेक्ट्रोफाइल म्हणजे काय, इलेक्ट्रोफाइल म्हणजे काय, इलेक्ट्रो पॉझिटिव्ह एलिमेंट. ठीक आहे, किंवा पॉझिटिव्ह चार्ज याच्यावरती जो इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे. मग दिस इज अन एक्झाम्पल ऑफ ॲडिशन रिॲक्शन, बट कुठली प्रिसाइजली, इलेक्ट्रोफिलिक ॲडिशन. म्हणजे हा जो डबल बॉन्ड आहे याच्यामध्ये इलेक्ट्रोफाइल ॲड होणार आहे. काय ॲड होणार आहे, इलेक्ट्रोफाइल. मग इलेक्ट्रोफाइल म्हणजे काय, पॉझिटिव्हली चार्ज स्पेसिस. मग जर पॉझिटिव्हली चार्ज होत असेल तर त्याला म्हणणार इलेक्ट्रोफिलिक ॲडिशन रिॲक्शन. समजा न्यूक्लिओफाइल असतात, निगेटिव्हली चार्ज जर स्पेशीज अटॅच झाला असतात तर त्याला आपण न्यूक्लिओफिलिक ॲडिशन रिॲक्शन असं म्हणायला असतो. मग ही जी एक्झाम्पल आहे, दिस इज अन एक्झाम्पल ऑफ इलेक्ट्रोफिलिक ॲडिशन रिॲक्शन एक. ठीक आहे, दुसरी गोष्ट, ह्या रिॲक्शनमध्ये सायक्लिक एक हॅलोनियम आयन फॉर्म होतोय. आता बघा BR2 जर आपण बघितला, इथं BR2, तर BR2 मध्ये इथं इलेक्ट्रोफाइल कोण आहे सांगा बरं, इथं इलेक्ट्रोफाइल कोण आहे, ही इलेक्ट्रोफाइल ॲडिशन आहे ना. मग याची ॲडिशन होते अल्किनमध्ये तुमच्या डबल बॉन्ड्समध्ये. मग इथं इलेक्ट्रोफाइल कोण आहे, आहे का कुणी, नाही. का नाही आहे, दोन्ही BR आहेत. नो इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्सच नाही आहे काही, येते लक्षात. मग इथं पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्जच नाही आहे. मग हे कसं काय आपण इलेक्ट्रोफिलिक ॲडिशन रिॲक्शन म्हणू शकतो, याला सिंपल ॲडिशन रिॲक्शन म्हटलं पाहिजे. येते लक्षात. येट दिस इज इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन. ती कशी आहे ते आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघू. ठीक आहे, मेकॅनिझम मोठं आहे म्हणून मी उद्या सांगतो, आत्ता नाही सांगत.